सकाळी केस धुण्यापूर्वी ॲलोवेरा या पद्धतीने एकदा केसांवरती अप्लाय करून बघा। तुमचे केस इतके जास्त लांब, मऊ आणि चमकदार होतील की तुम्हाला देखील विश्वास बसणार नाही। मित्रांनो, आज मी तुमच्यासोबत जगातील सगळ्यात प्रभावी अशी रेमेडी शेअर करणार आहे। जर व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुमचे मत काय आहे हे देखील मला कमेंटमध्ये सांगा। आज आपण फक्त 2 साध्या गोष्टींच्या मदतीने एक जबरदस्त आणि नैसर्गिक अशी औषधी रेमेडी तयार करणार आहोत, जी केसांच्या सगळ्या समस्या दूर करेल। केस गळणं थांबेल, केस लांब, दाट आणि मजबूत देखील होतील। बघा, ॲलोवेरा आपल्या केसांच्या वाढीसाठी अत्यंत उपयोगी आहे। ॲलोवेराच्या जेलमध्ये असे अनेक पोषक तत्व असतात जे केसांना मऊ, चमकदार आणि निरोगी ठेवतात। ॲलोवेरा केसांच्या मुळांना बळकट करतो आणि त्यामुळे केस गळणे आणि केस तुटणं हळूहळू बंद होतं। आठवड्यामधून किमान 2 वेळा ही रेमेडी नक्कीच वापरा। कशी वापरायची आणि कशा प्रकारे तयार करायची हे मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। आणि हो, ही रेमेडी मुलं आणि मुली दोघांसाठी देखील तितकीच योग्य आहे, कारण आजकाल मुलांना देखील केस गळणे, टक्कल पडणे यासारख्या समस्या वाढलेल्या आहेत। त्यामुळे सर्व प्रकारच्या समस्यांसाठी ही रेमेडी 100% सुरक्षित आहे। तुम्ही मार्केटमधील ॲलोवेरा जेल देखील घेऊ शकता, पण शक्यतो घरचं आणि ताजं ॲलोवेरा जेल वापरण्याचाच प्रयत्न करा, कारण मार्केटमधल्या जेलमध्ये थोडेफार प्रमाणात तरी प्रिझर्वेटिव्ह असतात। बघा, आपल्याला काय करायचंय, 1 ते 2 कोरफडीची पानं घ्यायची, स्वच्छ अशी धुवून आणि पुसून घ्या। मग त्या पानांना छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घ्या आणि आपले हे सगळे तुकडे एका मिक्सरच्या ग्राइंडरमध्ये टाकून घ्या। मी इथे ॲलोवेराची साल वगैरे काढलेली नाहीये, तुम्हाला जर काढायची असेल तर ती देखील तुम्ही नक्कीच काढू शकता। जर तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये 1 ते 2 चमचे पाणी देखील नक्कीच टाकू शकता आणि एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार करा। बघा, काही वेळातच आपलं जे जेल आहे ते अगदी लिक्विड सारखं तयार होईल। आणि हो, ही रेमेडी वापरल्यानंतर केस गळणं कमी होईल आणि केसांमध्ये दाटपणा आणि सोबतच चमक देखील नक्कीच येईल। मित्रांनो, ॲलोवेरा जेल हे आपल्या केसांच्या वाढीसाठी एक उत्तम असा पर्याय आहे। बघा, आठवड्यातून 2 वेळा हे जेल नक्कीच वापरून बघा आणि तयार केलेले जेल देखील तुम्ही फ्रीजमध्ये एका आठवड्यासाठी स्टोअर करू शकता आणि सोबतच वापरण्याच्या आधी थोडा वेळ उन्हामध्ये काढून ठेवा। म्हणजे काय होईल तर थंड जेलमुळे तुम्हाला सर्दी वगैरे अजिबातच होणार नाही। बघा, आठवड्यामधून जर 2 वेळा हे वापरलं ना तर तुम्हाला 100% रिझल्ट मिळतील। त्यानंतर आता आपल्याला या जेलमध्ये ऑइल ॲड करायचंय, तर लक्षात ठेवा, कधीही ॲलोवेरा जेल एकटं अजिबात लावू नका। नेहमी एखाद्या तेलासोबत मिक्स करा। जर तुमच्याकडे ऑलिव्ह ऑइल असेल तर उत्तम, पण जरी नसेल तरी तुम्ही नारळाचं तेल किंवा मग बदामाचं तेल देखील वापरू शकता। इथं मी 1 चमचा नारळाचं तेल किंवा मग बदामाचं तेल घेऊन व्यवस्थित असं मिक्स करून घ्या। मी इथं आल्मंड ऑइल वापरले, तुमच्याकडे जे कोणतं असेल ते तुम्ही वापरू शकता। आणि आल्मंड ऑइल सुद्धा आपल्या केसांवरती मॅजिक सारखं काम करतं। बघा, इथं आपली औषधी अशी रेमेडी तयार करून झालेली आहे। यामुळे केसांचे सगळे प्रॉब्लेम्स दूर होतील आणि केसांमधील इन्फेक्शन देखील नक्कीच दूर होईल। बघा, आता वापरण्याची पद्धत मी तुम्हाला इथे सांगते। तर आपल्याला काय करायचंय, हे जे मिश्रण आहे ते केसांच्या मुळांपासून ते केसांच्या टोकापर्यंत लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर 5 मिनिटं हलक्या हाताने आपल्याला पूर्ण केसांवरती मसाज करून घ्यायचा आहे। तुम्ही जेवढा जास्त वेळ मसाज करता येईल ना तेवढा जास्त वेळ मसाज करा, कारण त्यामुळे काय होईल, ॲलोवेरामधील जी काही पोषक तत्व आहेत ती सगळी तुमच्या केसांच्या मुळांना मिळतील। त्यानंतर कोणत्याही तुमच्या आवडीच्या शॅम्पूने हेअर वॉश करा आणि आठवड्यामधून किमान 2 वेळा हा पॅक नक्कीच ट्राय करा। तुम्हाला 100% रिझल्ट भेटतील आणि तुमचे केस दाट, मऊ, चमकदार आणि सोबतच केस गळती देखील पूर्णपणे बंद होईल। मित्रांनो, आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। जर तुम्हाला ही रेमेडी आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि तुमचे रिझल्ट कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेमेडी सोबत। तोपर्यंत बाय।